मंडळी, मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई महापालिकेचं बजेट 50,000 कोटींहून अधिक आहे. ही सत्ता मिळवणं म्हणजे एखाद्या पक्षाचं आर्थिक आणि राजकीय बळ वाढवणं. 2017च्या निवडणुकीमध्ये आपल्या शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरेंनी 84 जागा जिंकून सत्ता कायम राखली, तर भाजपाने 82 जागांसह मुसंडी मारली होती. पण उद्धव ठाकरेंनी इतर पक्षाच्या पाठिंब्याने सत्ता राखली. आता 2025 मध्ये परिस्थिती बदललेली आहे. शिवसेना 2 गटांमध्ये विभागली गेलेली आहे आणि राज ठाकरे यांच्या मनसेची उद्धव ठाकरेंसोबत युती होण्याची शक्यता जोर धरत आहे. मुंबईची लोकसंख्या हा या निवडणुकीचा मुख्य आधार आहे. मुंबईमध्ये मराठी मतदार 28 ते 30% आहे, तर उरलेले 70% गैर मराठी म्हणजेच हिंदी भाषी, गुजराती, दक्षिण भारतीय इत्यादी आहेत. पण गैर मराठी मतदार एकसंध नाहीत. ते यूपी, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश अशा विविध गटांमध्ये विभागलेले आहेत. यामुळे मराठी मतदारांचा 30%चा ब्लॉक निर्णायक ठरतो. मुंबईच्या 227 जागांपैकी 120 ते 122 जागांवर मराठी मतदारांचा प्रभाव आहे. याशिवाय मुस्लिम मतदार 16% हा आणखीन एक महत्त्वाचा घटक आहे, जो अलीकडच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या बाजूने झुकलेला दिसतो. उद्धव ठाकरेंचे प्लस पॉइंट जर आपण बघितले तर मुद्दा क्रमांक 1, मराठी अस्मितेचा चेहरा. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पारंपरिक नेते आहेत आणि मराठी माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. विशेषतः 2019 मध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा वारसदार म्हणून प्रस्थापित केला आहे. त्यांचा मराठी माणसांच्या प्रश्नांवरचा आक्रमकपणा आणि हिंदी सक्ती विरोधी भूमिका त्यांना मराठी मतदारांमध्ये लोकप्रिय ठरते. दुसरा मुद्दा म्हणजे मुस्लिम मतांचा पाठिंबा. 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतांचा मोठा पाठिंबा मिळाला. मुंबईमध्ये 16% असलेली ही मते निर्णायक ठरू शकतात, विशेषतः मराठी मतांशी एकत्र आल्यास. तिसरा मुद्दा म्हणजे महाविकास आघाडीचं बळ. उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही महाविकास आघाडीचा म्हणजेच काँग्रेस, शरद पवार गट हा भाग आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या आघाडीने चांगली कामगिरी केली होती, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा उद्धव यांना महापालिका निवडणुकीमध्ये फायदा देऊ शकतो. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे मुंबई महापालिकेतील अनुभव. शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरे गटाने गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महापालिकेत सत्ता गाजवली आहे. स्थानिक पातळीवर त्यांचे कार्यकर्ते आणि नगरसेवकांचं जाळं मजबूत आहे. यामुळे त्यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव आणि रणनीतीचा फायदा आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्याचा काय फायदा होईल हे पण आपण बघू. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मराठी मतांचं एकीकरण होईल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं. मुंबईमध्ये मराठी मतदारांचा 30% हिस्सा एकसंध झाल्यास 120 ते 122 जागांवर त्यांना 90 ते 100 जागा जिंकण्याची शक्यता आहे, जी सत्ता स्थापनेसाठी पुरेसी आहे. ठाकरे बंधूंच्या एकीकरणामुळे ठाकरे हे नाव पुन्हा एकदा मराठी माणसाच्या मनामध्ये भावनिक जोड निर्माण करू शकतं. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांवर दोघेही प्रभावीपणे विचार करू शकतात. राज आणि उद्धव यांच्या युतीमुळे महायुतीच्या मतांचं विभाजन होण्याची शक्यता कमी होईल, कारण मराठी मतदारांचा मोठा हिस्सा ठाकरे बंधूंकडे वळेल. यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाचं राजकीय बळ कमी होऊ शकतं. राज ठाकरेंचा मराठी माणसाचा मुद्दा आणि उद्धव यांना मिळणारी मुस्लिम मते यामुळे एक संतुलित युती तयार होऊ शकते. याशिवाय काही गैर मराठी मतदार जसे की काँग्रेस समर्थक महाविकास आघाडीमुळे उद्धव राज युतीला मतदान करू शकतात. मनसेच्या कार्यकर्त्यांचं बळ जर आपण बघितलं तर मनसेच्या कार्यकर्त्यांचा जोश आणि स्थानिक पातळीवरील सक्रियता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पूरक ठरू शकते. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने मुंबईमध्ये काही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती, ज्याचा फायदा युतीला होऊ शकतो. अजित पवार आणि शिंदे गट भाजपामध्ये जर विलीन झाले तर त्याचे परिणाम काय होतील, कारण अशा प्रकारची चर्चा काही माध्यमांमधून ऐकायला मिळत आहे. जर अजित पवार गट आणि शिंदे गट भाजपामध्ये विलीन झाले तर त्याचे काही परिणाम होऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीचं एकीकरण, पण अंतर्गत नाराजी सुद्धा त्यामुळे होऊ शकते. विलिनीकरणामुळे महायुतीच्या मतांचं विभाजन टळेल आणि भाजपाला एकसंध ताकद मिळेल, पण शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो, कारण त्यांना स्वतंत्र ओळख गमवावी लागेल. विशेषतः शिंदे गटातील शिवसैनिक जे बाळासाहेबांचे कट्टर समर्थक आहेत, यामुळे बंडखोरी करू शकतात.
मराठी मतांचं नुकसान कसं होईल तर शिंदे गट आणि अजित पवार गट यांचा मराठी मतदारांचा काही हिस्सा आहे. विलिनीकरणामुळे हा हिस्सा ठाकरे बंधूंकडे वळण्याची शक्यता आहे, कारण मराठी मतदार भाजपाच्या हिंदी प्रधान धोरणाबद्दल नाराज आहे. आता शिंदे गट आणि पवार गट जर हे दोन्ही गट भाजपामध्ये विलीन झाले तर भाजपाचा सर्व काही खाऊन टाकणारा चेहरा समोर येईल, ज्यामुळे मराठी आणि गैर मराठी मतदारांमध्ये संशय निर्माण होऊ शकतो. याचा फायदा नक्कीच ठाकरे बंधूंना होऊ शकतो. या विलिनीकरणामुळे भाजपाला जागा वाटपाचा तिढा टाळता येईल आणि त्यांना मुंबईमध्ये नो रिस्क धोरण राबवता येईल. पण यामुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचं मनोबल खचू शकतं, ज्याचा परिणाम प्रचारावर होऊ शकतो. आता भाजपाच्या डोक्यामध्ये नेमकं काय शिस्त आहे तर भाजपाची रणनीती ही चतुर आणि आक्रमक आहे. त्यांचं मुख्य लक्ष मुंबई महापालिकेची सत्ता मिळवणं आहे आणि यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदी भाषी मतांचं ध्रुवीकरण. भाजपाने हिंदी सक्तीचा मुद्दा पुढे आणून युपी, बिहार, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या हिंदी भाषी मतदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुंबईमध्ये 70% गैर मराठी मतदार आहेत आणि त्यापैकी हिंदी भाषा हा मोठा वर्ग आहे. पण हा डाव त्यांच्यावरतीच उलटला आहे, कारण मराठी माणूस आणि मुस्लिम मतदार हे ठाकरे बंधूंच्या बाजूने एकवटले आहेत. याचा अर्थ ते मुंबईमध्ये एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत, जेणेकरून मतांचं विभाजन टळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट संकेत दिलेले आहेत. निवडणूक पुढे ढकलण्याची शक्यता आहे, कारण काही सूत्रांनुसार भाजप निवडणूक ऑक्टोबर 2025 ऐवजी फेब्रुवारी 2026 पर्यंत पुढे ढकलण्याचा विचार करत आहे. यामागे त्यांना तयारीसाठी अधिक वेळ मिळावा आणि ठाकरे बंधूंच्या युतीला कमकुवत करण्यासाठी रणनीती आखता यावी, असा त्यांचा हेतू आहे. आता मतदार यादीमध्ये हेराफेरी झालेली होती असा आरोप होता. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये 40 लाख अतिरिक्त मतदार जोडल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. जर असा काही घोटाळा महापालिका निवडणुकीमध्ये जर झाला तर भाजपाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, पण यामुळे त्यांच्यावर टीकाही होऊ शकते. पण भाजप स्थानिक पातळीवरील असंतोष जसं की रस्ते, पाणी, गटार यांचा वापर करून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहे. पण याच मुद्द्यांवर शिवसेनेचा अनुभव आणि कार्यकर्त्यांचं जाळं त्यांना टक्कर देऊ शकतं. आता या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत असा निष्कर्ष निघतो आणि भविष्यातील काही अशी शक्यता आहे, ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक 2025 ही एक काट्याकाट्याची लढाई असेल. उद्धव ठाकरे यांचा मराठी माणसांचा पाठिंबा, मुस्लिम मत आणि महाविकास आघाडीचं बळ यामुळे ते मजबूत स्थितीमध्ये आहेत. राज ठाकरे यांच्यासोबत युती झाल्यास मराठी मतांचं एकीकरण होऊन त्यांना 90 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे, जी सत्ता स्थापनेसाठी पुरेसी आहे. दुसरीकडे भाजपाची नो रिस्क रणनीती, हिंदी भाषी मतांचं ध्रुवीकरण आणि शिंदे पवार गटाचं विलिनीकरण यामुळे तेही जोरदार तयारी करत आहेत. पण भाजपाच्या या रणनीतीमध्ये काही धोके सुद्धा आहेत. हिंदी सक्तीचा मुद्दा त्यांच्यावरच उलटलेला आहे आणि मराठी माणसाच्या भावना दुखावल्यास त्याचा फटकाही त्यांना बसू शकतो. शिवाय जर निवडणूक पुढे ढकलली गेली किंवा मतदार यादीमध्ये हेराफेरी झाल्याचे आरोप जर सिद्ध झाले तर भाजपाची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते. ठाकरे बंधूंच्या एकीकरणामुळे महायुतीचं टेन्शन वाढलं आहे आणि ही निवडणूक मराठी अस्मिता विरुद्ध राष्ट्रीय पक्षाच्या वर्चस्वाची लढाई ठरणार आहे. मुंबईच्या या रणधुमाळीत कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की आहे, ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवं वळण देणार आहे. जर का आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.